उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हातालाही कळू देऊ नये म्हणतात. मात्र सध्या द्यायचं थोडं आणि वाजवायचं जास्त अशी जगाची रीत सुरू आहे. हे सगळं सुरू असतानाच जालना येथील एका महिला भक्तानं आपलं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा एकदा विठुरायाला तब्बल 55 लाख रुपयांचे हिरेजडित सोन्याचे घोंगडे अर्पण केले. संपूर्णपणे सोन्यामध्ये अतिशय बारीक कलाकुसर केलेले आणि त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे 82 तोळे वजनाचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी देवाला सोन्याचा पोशाख करताना त्यांच्या खांद्यावर घोंगडे, हातात सोन्याची काठी असा गुराखी रूपातील कृष्णाचा अवतार केला जातो. मात्र विठुरायाच्या खजिन्यात सोन्याची घोंगडी नसल्यानं आजपर्यंत लोकराची घोंगडी या पोशाखात देवाच्या खांद्यावर दिली जात असे. आता या महिला भक्तानं दिलेली ही हिरेजडित सोन्याची घोंगडी देवाला वापरण्यात येणार आहे. देवाच्या मौल्यवान दागिन्यात अजून एक भर पडली आहे. आज या महिला भक्ताच्या साधकांनी मंदिर समितीचे व्यवस्थापन बालाजी पुदलवाड यांच्याकडे आणून ही सोन्याची घोंगडी सुपूर्द केली आहे. एकाच भक्ताकडून तिसऱ्यांदा मंदिरास असे दान मिळालंय. यापूर्वी जालन्याच्या याच महिलेनं गेल्या वर्षी मोहिनी एकादशीच्या दिवशी या महिला भाविकानं विठोबाच्या चरणी 2.25 किलो वजनाचे सोन्याचे धोतर तसंच नाजूक बनावटीचा चंदनहार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे 1.25 कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने अर्पण केले होते. यानंतर याच महिला भाविकानं वसंत पंचमी दिवशी 1.80 कोटी रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला विवाहासाठी अर्पण केले होते. आज पुन्हा याच महिला भक्ताकडून प्रजासत्ताक दिनी 55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी देवाला अर्पण केली आहे. प्रत्येक वेळेला आपलं नाव गुप्त ठेवण्याची अट या भाविकांनी ठेवली होती. अगदी मंदिर समितीचा सत्कार देखील स्वीकारायला या महिला भाविक समोर आल्या नाहीत. जालना येथील दत्त मंदिरात या महिला संतांचे मोठे काम असून त्यांचे हजारो अनुयायी असल्याचे समजतंय.